Good morning. Voice is audible. Yes, ma'am. So what we covered in last lecture? Document required Documentary required for the wholesale license. Okay. Which document required to open a wholesale drugstore? What is the procedure for a new license? Tell me fast. Application applicative form of 19, the drug cosmetic rules. Okay. एकाला One copy आठवतंय का? for biological drugs and Certificate for biological drug and another copy of second copy non-biological. for non-biological drugs. non-biological. Okay. Next काय करायचंय परत? A fee of 1,500 rupees per license. Okay. Next another काय काय सांगितलं steps. बट हे लास्ट लेक्चरला This fee- झालंय का? लास्ट लेक्चरला आपण डॉक्युमेंट रिक्वायर्ड इथपर्यंतच होतो का? Importance and objective of Purchasing producer. Objective of purchasing. येस. सो डॉक्युमेंट रिक्वायर्ड ऑलरेडी त्याच्या लास्ट लेक्चरला झालं. बट त्याच्यानंतर आपला अजून एक बिट कव्हर झालाय. तो होता इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्ह परचेसिंग. तो डॉक्युमेंट रिक्वायर्ड मधला होलसेल मधला लायसन्स रिन्युअलची प्रोसेस बघितली अँड प्लस आपण इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ परचेसिंग हे बघितलं होतं. सो लायसन्स रिन्युअलची प्रोसेस सेम आहे ॲज पर टू क्रिएट अ न्यू लायसन्स बट one bit is different, that is you have to show your original license or attach that original license to renew the license. जे काय व्हॅलिडिटी दिली आहे त्यांनी 5 इयर्सची, ते 5 इयर्स एक्सपायर झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रिन्यू करायला जाता त्यावेळेस फक्त एक स्टेप चेंज काय आहे की तुम्हाला जे आधी लायसन्स काढले ते फक्त शो करावं लागतं किंवा त्याची एक कॉपी अटॅच करावी लागते. जर समजा तुम्हाला जर शेड्यूल सी किंवा C1 ड्रग हे जर तुमच्या स्टोअर मध्ये ठेवायचे असतील तर त्याची प्रोसेस काय आहे? शेड्यूल सी किंवा C1 मध्ये येणारे जे ड्रग आहेत ते जर तुमच्या ड्रग स्टोअर मध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत तर त्याच्यासाठी प्रोसेस काय सांगितली? Separate license are required for the retail. ते Okay. शेड्यूल ते ठेवायचं असेल तर. गुड. सो अनदर फर्स्ट स्टेप काय सांगितले त्यांनी? काय करावं लागेल मग सेपरेट लायसन्स काढायचं असेल तर अशा ड्रग साठी? Application is filled in form of 21 and form of 21B. ओके. तर एका स्टुडंटला सांगता येते का? बाकीचे स्टुडंट Schedule C and C1 साठी application form number 21 and 21B. एक्स साठी काय आहे? एक्स साठी आपण लायसन्स काढून सेल करू शकतो का? No, ma'am. नो. No, ma'am. शेड्यूल एक्स मध्ये कोणते ड्रग्ज इन्क्लूड केलेले असतात?
habit forming and narcotic drugs. Medical Yes. practice. Habit forming narcotic drugs. ओके. शेड्यूल एक्स मध्ये हॅबिट फॉर्मिंग आणि नॉर्कोटिक ड्रग येतात. त्यामुळं आपण डायरेक्टली त्यांचा सेल करू शकत नाही. बट त्यांचा सेल करू शकतो, पण कधी त्याला पण एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? Prescription of registered medical practitioner. ओके गुड. प्रिस्क्रिप्शन ऑफ अ मेडिकल प्रॅक्टिशनर हे जर असेल तरच आपल्याला पेशंटला शेड्यूल एक्स मधले ड्रग देता येतात. इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ परचेस त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं? किती आहे? Right. Right source, Right quantity, right right quality. quantity, right quality, right price, right time, ओके. right Right place of place of delivery. delivery. Right place of right delivery mode of and right mode transport. of transportation. Okay, good. So next bit is a purchasing procedure.
Hello, voice is audible? Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. आतापर्यंत तुम्हाला व्हॉइस नाही का आला? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. ओके, सांगायचं बिकॉज ऑफ टेक्निकल एरर व्हॉइस गेला नसेल. Okay, selection of the supplier. सिलेक्शन ऑफ अ सप्लायर मध्ये आपण सेकंड स्टेप बघतोय. फर्स्ट स्टेप समजली का? फर्स्ट स्टेप काय होती? तुम्हाला व्हॉइसच गेला नाही. व्हायचंच आलं नाही. व्हॉइसच झालं नाही काय? ओके, स्लाइड चेंज होताना तर ऍटलीस्ट नोटिफिकेशन येतं. इट्स ओके स्टील. ओके, परचेसिंग प्रोसिजर हे आपण बघतोय. सो परचेसिंग प्रोसिजर मधला पहिली जी स्लाइड होती ते ऑलरेडी आपण काय केली, डिस्कस केलेली आहे. बट स्टील वी आर गोइंग टू रिवाइज दिस बिट अँड नेक्स्ट वी विल कंटिन्यू द बिट. तर ह्याच्यामध्ये द परचेसिंग प्रोसिजर means the sequence of steps in which purchase transaction is carried through. The purchasing procedure starts when it is felt that further supply of an atom is required. The purchasing procedure generally involves the following stages. ह्याच्यामध्ये परचेसिंग प्रोसिजर मध्ये काय सांगितलंय, आपल्याला जी काही इंडस्ट्रीमध्ये परचेस करण्याची जी काही प्रोसेस आहे ते इथं मेन्शन केलेले आहे. किंवा जर तुमचं रिटेल शॉप असेल किंवा होलसेल शॉप असेल, तर मोठ्या अमाऊंट मध्ये तुम्ही जर परचेस करत असाल तर तिथं परचेसिंग प्रोसिजर नुसार तुम्हाला जावं लागतं. तर ह्यामध्ये आपण काय करतोय, जे स्टॉक ज्याचा कमी आहे त्याच्यासाठी आपण हे परचेसिंग प्रोसिजर फॉलो करतोय. किंवा जर आपल्याला नवीन कंपनीचं नवीन अपडेटेड जर स्टॉक घ्यायचा असेल तरी पण हीच प्रोसिजर आहे. सो इन दॅट स्टेप फर्स्ट इज अ परचेस रिक्विशन. सो परचेस रिक्विशन मध्ये काय आहे, व्हेनेवर द एक्झिस्टिंग स्टॉक ऑफ एन article approaches a minimum limit or a reorder level, the person in charge of the store ledger fills the requisition form and sends it to a purchase department. The purchase requisition indicates the type, quantity and quality of the item to be purchased. यामध्ये काय सांगितलंय, परचेस रिक्विशन म्हणजे जो स्टॉक संपलेला आहे किंवा ज्याचा स्टॉक मिनिमम आहे आपल्या ड्रग स्टोअर मध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये जर नवीन त्यांना फार्मास्युटिकल प्रोडक्ट प्रिपेअर करण्यासाठी जर स्टॉक लागतो तर ते आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, त्याची लिस्ट काढावी लागते की कोणता स्टॉक आहे जो की मिनिमम आहे आणि कोणता स्टॉक आपल्याला रिऑर्डर करण्याची गरज आहे. त्यानंतर त्या स्टॉकची कंप्लीट डिटेल आपल्याला तिथं फॉर्म असतो, रिक्विशन फॉर्म आपल्याला तिथं फिलअप करावा लागतो. रिक्विशन फॉर्म मध्ये आपल्याला ते कोणत्या टाईपचं प्रोडक्ट होतं, त्याची क्वांटिटी किती आता तुम्हाला लागणार आहे आणि क्वालिटी कशी आहे, तर हे सगळं तिथे इन डिटेल मेन्शन करायचं. एवढा स्टॉक आहे, आम्हाला सस्पेन्शन लागणार आहे, टॅबलेट्स लागणार आहेत, या कंपनीचं लागणार आहेत, हे स्पेसिफिक तिथं मेन्शन करायचं. मग तो रिक्विशन फॉर्म तुम्हाला कोणाला द्यायचंय, त्या इंडस्ट्रीच्या पर्सनला किंवा त्या सप्लायरला तुम्हाला प्रोव्हाइड करायचं. मीन्स परचेस डिपार्टमेंटला तिथं प्रोव्हाइड करावा लागणार आहे. तर जर तुमचं होलसेल ड्रग स्टोअर असेल तर त्यामध्ये तुम्ही बल्कली काय करता, बल्कली तुम्ही परचेस करता. मग त्यामध्ये तुमच्या त्या होलसेल ड्रग स्टोअर मध्ये परचेस डिपार्टमेंट जे आहे किंवा तिथे जो माणूस तुम्ही अपॉइंट केलेला आहे, एम्प्लॉई अपॉइंट केलेला आहे, त्या एम्प्लॉईला तुम्हाला सांगायचं आहे की ही लिस्ट आहे, एवढे आपल्याला परत ऑर्डर करावं लागणार आहे. त्यानंतर ते काय करणार आहेत, ते इंडस्ट्रीमध्ये जे काही परचेसिंग डिपार्टमेंट आहेत किंवा सप्लायिंग डिपार्टमेंट आहेत त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे. So this is the first step. Next step काय आहे, selection of the supplier. So in that a list of the items to be purchased is sent to a selection of the supplier. In that a list of the items to be purchased is sent to a various suppliers or a tender is invited through a leading newspaper. So selection of a supplier ही स्टेप इम्पॉर्टंट आहे, कारण जेवढा आपल्याला मार्केटमध्ये नवीन जर समजा फार्मास्युटिकल प्रोडक्ट लॉन्च झाले असतील, ते जर परचेस करायचे असतील तर तुम्हाला तिथं डेफिनेटली सप्लायर तिथं बघावं लागतं, सिलेक्शन करावं लागतं सप्लायरचं.
त्यामुळं a list of item to be purchased is sent to a various supplier. मग तुम्हाला पहिल्यांदा लिस्ट काढावी लागेल की कोणते मार्केटमध्ये न्यू लॉन्च झालेले मेडिसिन्स आहेत त्याचे सप्लायर कोण आहेत हे बघावे लागेल आणि कोणते आणि किती क्वालिटी क्वांटिटी मध्ये तुम्हाला ते प्रोडक्ट लागणार आहेत त्याची लिस्ट काढायची आणि सप्लायरला पुढे पाठवायची. सो इन दॅट प्रोसेस टेंडर इज इन्व्हायटेड थ्रू अ लिडिंग न्यूजपेपर. न्यूजपेपर मध्ये टेंडर काय केलं जातं, टेंडर इन्व्हाइट केलं जातं. सो टेंडर मध्ये काय असतं, जर तुम्ही तुमची रिक्वायरमेंट सांगितली तर त्याच्यानुसार सप्लायर काय करतात, तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि सांगतात तुम्ही जी लिस्ट सांगितली होती त्यापैकी आमच्याकडे एवढं आहे किंवा होल जे काय तुमची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिलमेंट केली जाते बट टोटल फायनल अमाऊंट एवढी होती. सो ते काय करतात, प्राइस रिलेटेड ते तुम्हाला ऑल इन्फॉर्मेशन देतात. सो सिंगल प्रोडक्ट कितीला असेल, बल्क बायिंग केल्यावरती त्याच्यावरती किती डिस्काउंट भेटेल हे सगळे डिटेल कोण देणार आहे आता, सप्लायर. सो ऑन रिसिव्हिंग द कोटेशन फ्रॉम अ डिफरंट सप्लायर द कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट ऑफ ऑल द कोटेशन रिसिव्ड इज प्रिपेअर्ड. सो तुमच्या रिक्वायरमेंट तिथं तुम्हाला सप्लायरला सांगाव्या लागतात की तुम्हाला काय काय लागणार आहे. म्हणजे ऑर्डर करायचं आहे, ऑलरेडी तुम्ही त्या कंपनीकडून स्टॉक घेतलेला आहे, आता तुम्हाला ऑर्डर करायचं आहे का नवीन अजून त्यांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते इन्व्हॉल्व करायचे हे सगळं सांगायचं रिक्वायरमेंट मध्ये. मग त्यानुसार ते काय करतात, कोटेशन तुम्हाला शो करतात की तुमची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार तुम्हाला एवढं प्राइस तिथं पे करावे लागेल, एवढे तिथं प्राइस आहे त्या प्रोडक्टची फायनल प्राइस, बल्क प्राइस इथं एवढी आहे हे तुम्हाला सांगते. मग वेगवेगळ्या सप्लायर मध्ये आपल्याला आता सिलेक्शन करायचे की कोण मिनिमम प्राइस सांगते बट क्वालिटी हाय देते. तर इथं सिलेक्शन आपल्याला करावं लागणार आहे. द सप्लायर विच हॅज कोटेड द लोएस्ट रेट इज जनरली सिलेक्टेड. तर टेंडर मध्ये असंच असतं की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट सांगता त्यावेळेस वेगवेगळे टेंडर वाले येतात आणि ते सांगतात की एवढ्या बजेटमध्ये तुम्हाला एवढं सगळं तुमचं रिक्वायरमेंट फुलफिलमेंट होतील. मग त्यामधून जे लोएस्ट आहे ज्यांचा लोएस्ट रेट आहे त्यांचा आपण काय करतो, सिलेक्ट करतो. तर नेक्स्ट हाऊएव्हर अपार्ट फ्रॉम द प्राइस द रिलेव्हंट कन्सिडरेशन लाईक हिज ॲबिलिटी टू सप्लाय द रिक्वायर्ड व्हॉल्यूम maintenance of a quality of a goods, ability to deliver the goods as per a schedule and the terms of a payment are also taken into consideration. मग ज्यांची प्राइस लो आहे हे तर इम्पॉर्टंट आहे पण त्याच्यासोबत अदर फॅक्टर कोणते आपल्याला फोकस करावे लागतात. हाऊएव्हर अपार्ट फ्रॉम द प्राइस सोडून आपल्याला अजून बाकी गोष्टीवरती पण फोकस करावं लागेल, लाईक अदर रिलेव्हंट कन्सिडरेशन लाईक हिज ability to supply the required volume. जर समजा आपण त्याच्याकडे हे टेंडर दिलं तर त्याच्याकडे तेवढं सामान आहे का, तेवढे आयटम्स तो आपल्याला व्यवस्थित प्रोव्हाइड करेल का, त्याची ॲबिलिटी आपल्याला चेक करायची आहे की जर आपण त्यांना टेंडर दिलंय, कॉन्ट्रॅक्ट दिलंय, एवढं आम्हाला बल्क मध्ये लागणार आहे तर तेवढे व्हॉल्यूम आपल्याला ॲक्युरेटली येते का. तर नेक्स्ट आहे मेंटेनन्स ऑफ अ क्वालिटी ऑफ अ गुड्स. त्यामध्ये काय आहे की त्यांनी जे दिलेले आहेत आयटम्स ते त्याच्यामध्ये क्वालिटी आहे का, जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट ते शो करतात त्याचे रिझल्ट आहेत का आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट आहे ॲबिलिटी टू डिलिव्हर ऑफ द गुड ॲज पर अ शेड्यूल. तर जेवढ्या टायमिंग मध्ये तुम्हाला पाहिजे होते 3 दिवसात 4 दिवसात किंवा 1 वीक 2 वीक जे तुम्ही टायमिंग सांगितलं होतं त्या टाइम मध्ये ते आयटम्स ते तुमच्यापर्यंत पोहोचवते का. ॲबिलिटी टू डिलिव्हर द गुड्स ॲज पर शेड्यूल अँड टर्म्स ऑफ अ पेमेंट आर ऑल्सो टेकन इन टू कन्सिडरेशन. सो आता इथं जे काय पेमेंट आहे ते तुम्ही इन्स्टॉलेशननी त्यांना पे करणार आहात का वन टाइम पेमेंट करणार आहात हे पण तुम्हाला बघायचं आहे. मीन्स त्या सप्लायरचे पण समथिंग काहीतरी डिमांड असणार, ते जर तुम्हाला ॲक्युरेट टाइम मध्ये बेस्ट क्वालिटी आणि लो प्राइस मध्ये जर जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहेत ते तुमच्यापर्यंत जर तुमच्या शॉप पर्यंत जर पोहोचवत असतील मग त्यांची वन टाइम पेमेंटची काय प्रोसेस आहे, काय इन्स्टॉलमेंट मध्ये किंवा क्रेडिट फॅसिलिटी वरती ते देतात हे पण इम्पॉर्टंट आहे हे बघणं पण. So this is the selection of a supplier. तर सगळ्यांना समजते का, वॉइस येतोय का. Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट आहे प्लेसिंग द ऑर्डर. So in that after the selection of a supplier
The order is placed on the standard purchase order from a commonly known as a supply order. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं सप्लायर कडून, सप्लायर सिलेक्शन होतं त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, त्यांना ऑर्डर पण प्लेस करायची आहे. द ऑर्डर इज प्लेस्ड ऑन अ स्टँडर्ड परचेस ऑर्डर फॉर्म. मग ते जे काय परचेस ऑर्डर फॉर्म आहे त्याच्यावरती किंवा सप्लाय ऑर्डर पण त्याला म्हणलं जातं, त्या फॉर्म वरती परत एकदा तुमचे सगळे जे काय किती क्वांटिटी मध्ये घेणार आहेत, कोणते प्रोडक्ट आहे ते मेन्शन करायचं आणि ऑर्डर प्लेस करायची. द सप्लाय ऑर्डर गिव्स द डिटेल्स स्पेसिफिकेशन ऑफ द आयटम, क्वांटिटी रिक्वायर्ड, द प्राइस अँड अदर टर्म्स अँड कंडिशन ऑफ द सप्लाय. मग त्या सप्लाय ऑर्डर वरती स्पेसिफिक आपल्याला डिटेल्स लिहावे लागतात की कोणतं आयटम आहे, कोणतं फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहे, त्याची किती क्वांटिटी आपल्याला पाहिजे आहे, त्याची प्राइस किती आहे, त्याचं सिंगल आयटमची प्राइस किती होती आणि बल्क मध्ये किती घेतलेले आहेत त्याची टोटल प्राइस किती झाली, आणि त्यांचे जे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत, सो डिलिव्हरी चार्जेस वगैरे ते एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ऍड करतील, किंवा जर तुम्ही बल्क मध्ये बाईंग केलं तर फ्री डिलिव्हरी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करेल. तर त्यांच्या जे काही सप्लायरचे टर्म्स अँड कंडिशन आहेत त्याच्यावरती अग्रीमेंट करावं लागतं. इट इज अ साइन्ड बाय ऑथोराइज्ड पर्सन. मग त्याच्यामध्ये जो कोण सप्लायर आहे मेन त्याची सिग्नेचर येईल आणि तुमची सिग्नेचर येईल. नेक्स्ट इज अ जनरली 5-6 कॉपीज ऑफ अन सप्लाय ऑर्डर आर प्रिपेअर्ड. त्यानंतर जे ओरिजिनल जे डॉक्युमेंट आहे त्याचे आपल्याला कॉपी जनरेट करायच्या आहेत. डॉक्युमेंटच्या 6 कॉपीज किंवा 5 कॉपीज आपल्याला रिक्वायर्ड असतात. सो नेक्स्ट मध्ये आपल्याला त्या कॉपीज का रिक्वायर्ड आहेत हे सांगितलंय. सो इन दॅट 2 कॉपीज आर सेंड टू द सप्लायर. त्यामधल्या ज्या 2 कॉपीज आहेत त्या आपल्याला सप्लायरला द्याव्या लागतात. सो हु इज एक्सपेक्टेड टू साइन 1 कॉपी ॲज अ acknowledgement and return it to the supply department. त्याच्यामधली जे काय 2 कॉपीज तुम्ही सप्लायरला दिल्या होत्या त्यातली एक कॉपी तो साइन करेल acknowledgement म्हणून, आणि जी दुसरी कॉपी आहे ते सप्लाय डिपार्टमेंटला पुढे प्रोव्हाइड करेल. नेक्स्ट इज अ 1 कॉपी इज सेंड टू द स्टोर इनचार्ज. नेक्स्ट तो काय करेल, एक कॉपी आहे ती स्टोर इनचार्जला प्रोव्हाइड करेल. नेक्स्ट आहे 1 कॉपी गोज टू द अकाउंट डिपार्टमेंट. नेक्स्ट अजून एक कॉपी जी आहे ते अकाउंट डिपार्टमेंटला सप्लाय केली जाईल. नेक्स्ट आहे 1 कॉपी रिमेन्स विथ द परचेस मॅनेजर. जे कोण सामान डिलिव्हर करणार आहे त्यांच्याकडे पण एक कॉपी असते. त्याच्यानुसार ती चेकलिस्ट आपण म्हणतो, त्याच्यानुसार तेवढंच सामान स्पेसिफिक आले का हे चेक करतो, किंवा परचेस मॅनेजरला पण दिलं जातं. दिस इज अ प्लेसिंग द ऑर्डर. प्लेसिंग ऑर्डर मध्ये जास्त काही नाहीये. प्लेसिंग ऑर्डर मध्ये सप्लाय ऑर्डर फॉर्म हा घ्यायचा, त्याच्यामध्ये स्पेसिफिक डिटेल मेन्शन करायचं, किती कोणता आपल्याला फार्मास्युटिकल प्रोडक्ट पाहिजे, त्याची सिंगल प्राइस किती, बल्क मध्ये त्याची किती प्राइस होती, क्वांटिटी आपल्याला किती रिक्वायर्ड आहे आणि त्याची क्वालिटी कशी पाहिजे हे तुम्हाला तिथं मेन्शन करावं लागतं. आणि त्याच्या कॉपीज जनरेट कराव्या लागतात. त्यातल्या 2 कॉपीज हे सप्लायरला दिली जाते. त्यातली एक कॉपी आहे तो अॅक्नॉलेजमेंट म्हणून ठेवतो. सेकंड कॉपी जी आहे ती सप्लाय डिपार्टमेंटला सेंड करतो. नेक्स्ट कॉपी जी आहे ती स्टोर इनचार्ज अँड अनदर कॉपी इज अकाउंट डिपार्टमेंट अँड लास्ट कॉपी जी रिमेनिंग राहते ती परचेस करायची. ह्यामध्ये जी सप्लाय ऑर्डर फॉर्म आहे त्याची एक कॉपी स्वतःकडे पण ठेवायची आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला 5-6 कॉपीजच्या फॉर्मचा लागतात. दिस इज द प्लेसिंग द ऑर्डर. नेक्स्ट आहे receiving of the material. The material which is supplied by the supplier is received and inspected for its quantity and quality. जे पण काय सप्लायरनी आपल्याला सप्लाय केलंय मटेरियलचा किंवा आयटमचा, ते आपल्याला काय करायचे, ते सगळं सामान बघायचं आहे, इन्स्पेक्ट करायचं आहे की आपण जे रिक्वायरमेंट सांगितलं होतं की त्याच रिक्वायरमेंट आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यात का, रिगार्डिंग इट्स क्वांटिटी अँड इट्स क्वालिटी. तर आपल्याला ते दोन्ही चेक करायचं. डिफेक्ट और डिफिशियन्सी इफ एनी रेकॉर्डेड ऑन द इनवॉइस और द चलन फॉर्म. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे, एखादं जर समजा फार्मास्युटिकल प्रोडक्ट ट्रान्सफर करताना जर फॉईल झालं तर स्पेसिफिक तिथं मेन्शन करायचं
आहे की इनिशियली समजा कन्सिडर करा की 10 तुम्ही जर सस्पेन्शन बॉटल ऑर्डर केल्या असतील त्यातली 9 बॉटल चांगल्या कंडिशन मध्ये आहेत आणि एक बॉटल तिथे जर समजा स्पॉइल झाली किंवा तिथे डिफेक्टिव्ह पीस निघाला तर तुम्हाला त्या सप्लायरला इन्फॉर्म करायचं की आम्ही एवढी अमाऊंट पे केली होती 10 ह्याची त्यातली एक जे आहे ते डिफेक्टिव्ह पीस निघालेला आहे. मग ते चलन फॉर्म वरती तुम्हाला करेक्शन आहे. नेक्स्ट आहे चेकिंग ऑफ अन इनवॉइस और अ बिल. नेक्स्ट तुम्हाला बिलचं चेकिंग करायचं आहे. इफ द गुड्स आर रिसिव्ड in a satisfactory condition, the rate of various items charged मॅम व्हॉइस येत नाही. okay. If the goods are received in the satisfactory condition, the rate of various items charged other terms and condition are thoroughly checked and compared with the order. सांगितलेलं आहे जे तुमच्यापर्यंत बिल आलेलं आहे ते तुम्हाला चेक करायचं. तर हे बिल चेक करताना तुम्ही कसं करणार जे पण आयटम तुमच्यापर्यंत पोहोचवले गेलेले आहेत विथ दॅट स्पेसिफिक चार्ट तुम्हाला ते बघायचे आहेत की किती ऑर्डर केले होते आणि प्रत्येक प्रोडक्टची सेपरेट किती बसतात. सो कंबाइंडली मग किती होईल हे तुम्हाला क्रॉस चेक करावं लागणार आहे ते बिल. आणि आपल्यापर्यंत जे बिल आलंय किंवा त्या सप्लायरचे जे ओरिजिनल बिल आहे ते पण आपल्याला बघायचं आहे क्रॉस चेक करायचं आहे. सप्लाय ऑर्डर सोबत आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट आहे रेकॉर्डिंग ऑफ बिल्स इन अ बुक्स. द बिल्स आर देन सेंड टू द अकाउंट सेक्शन. म्हणजे बिल करेक्ट आहे हे बघितल्यानंतर ना तुम्हाला अकाउंट सेक्शन कडे ते बिल पाठवायचं आहे. वेअर द बिल्स आर एंटर्ड इन टू द अकाउंट बुक. मग त्या अकाउंट बुक मध्ये ते बिल सगळं एंट्री केली जाते. मीन्स एवढे आपण सामान इथं परचेस केलेलं आहे त्याच्यासाठी एवढी इन्व्हेस्टमेंट करावी लागली हे त्या अकाउंट बुक मध्ये मेन्शन करावं लागतं. मग तिथे एंट्री झाल्यानंतर ना द रिसिप्ट ऑफ डॅमेज्ड मटेरियल, एक्सेसिव्ह मटेरियल, शॉर्ट सप्लाय अँड सप्लाय ऑफ इन्फेरियर क्वालिटी ऑफ मटेरियल इफ एनी इज रिपोर्टेड टू द कन्सर्न अथॉरिटी. मग ते काय होतं अकाउंट बुक मध्ये आपण बिल फक्त मेन्शन करतो पण जे काय डॅमेज मटेरियल वगैरे असेल ते पण आपल्याला इन्फॉर्म करायचं आहे. तर त्यानंतर ते काय करणार आहेत पे करणार आहेत. अकाउंट डिपार्टमेंट कडे आपण का पाठवायचं हे बिल कारण त्यामधून तेवढं बिल ते पे करतात. सो रिलीजिंग द नेक्स्ट स्टेप इज रिलीजिंग द पेमेंट टू द सप्लायर. सो अकॉर्डिंग टू टर्म्स अँड कंडिशन ऑफ द सप्लायर ऑर्डर द पेमेंट इज रिलीज्ड बाय द अकाउंट सेक्शन टू द सप्लायर. मग ते अकाउंट सेक्शन काय करतं सप्लायरला पेमेंट करतं. However, in a small organization, the payment is released by the purchase department itself. So जर स्मॉल ऑर्गनायझेशन असेल, स्मॉल इंडस्ट्री असेल किंवा तुमचं जर स्मॉल ड्रग स्टोअर, रिटेल ड्रग स्टोअर असेल तर तिथं काय केलं जातं जे पण परचेस डिपार्टमेंट आहे त्यांचं सेपरेट अकाउंट डिपार्टमेंट नसतं ते स्वतः त्या सप्लायरला त्यांचं रिस्पेक्टिव्ह असं बिल पेमेंट केली जाते. सो दीज आर द पर्चेसिंग प्रोसिजर. ह्या सगळ्या स्टेप तुम्हाला समजलेत का? येस मॅम. ह्याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये. सो जर तुम्ही बघितलं डेली लाईफची जर कंपॅरिझन केलं जो काय तुमचा फॅमिली बिझनेस आहे त्यामधल्या जर प्रोसेस बघितल्या की परचेस करताना काय करतात आपले फॅमिली मेंबर्स तो बिझनेस रन करताना त्याच सगळ्या स्टेप्स आहेत. फक्त इथं काय आहे की आपल्याला एक फॉर्म फिलअप करावं लागतं. जसं की आता इथं व्हेरियस फॉर्म मी इथं मेन्शन केलंय. सप्लाय ऑर्डर फॉर्म, रिक्विशन फॉर्म, चलन फॉर्म. हे फक्त काय असणार आहे ज्यावेळेस आपण मोठी ऑर्गनायझेशन रन करत असतो, मोठी इंडस्ट्री, मोठी फर्म रन करत असतो त्यावेळेस आपल्याला लिगली सगळ्या प्रोसिजर फॉलो कराव्या लागतात. एवढंच. बाकी सगळं तर जवळपास म्हणजे काय तुमचे फॅमिली बिझनेस आहे त्या रिलेटेडच्याच टर्मिनॉलॉजीज आहेत. की एखादं जर आपल्याला सामान मागवायचं तर आपण फर्स्टली चेक करतो की कोणतं सामान आहे की जे आपल्याला मागवायचं. त्यानंतर ते सामानाची रिक्वायरमेंट म्हणजे किती क्वांटिटी मध्ये घ्यायचे ते पण आपण समोरच्याला सांगतो. मग ते परत सप्लायरला सांगतो. त्यानंतर ऑर्डर मग त्या सप्लायर कडून आपल्याला ज्यावेळेस विश्वास बसतो की नाही तो तेवढ्या क्वांटिटी मध्ये सप्लाय करू शकतो त्याची मटेरियलची क्वालिटी चांगली असते त्यानंतर आपण त्याला ऑर्डर देतो. ऑर्डर दिल्यानंतर ना ज्यावेळेस आपली ऑर्डर बुक केली जाते त्यावेळेस नेक्स्ट स्टेप काय असणार आहे
ती ऑर्डर आपल्यापर्यंत पोहोचते. आपण पोहोचल्यानंतर ना ते सामानाचं चेकिंग करतो. त्यानंतर बिल एकदा क्रॉस चेक करतो आणि क्रॉस चेक केल्यानंतर जे आपल्या फॅमिली बिझनेसमध्ये आपण एक हे केलं असतं अकाउंटिंगचं बुक तिथं केलेलं असतं त्याच्यामध्ये लिहितो. त्यानंतर ना त्यांची जे काही कोणत्या डेटला पेमेंट सांगितली होती ते करतो. सो ऑल आर द सेम प्रोसेस. तर इथं पण तशाच प्रोसेस आहे. नेक्स्ट आहे मेथड ऑफ परचेसिंग. So in that first is a by inspection. तिथं मेथड ऑफ परचेसिंग मध्ये 4च मेथड आहेत जे की आपल्याला लर्न करायचे. So there are 4 method of purchasing. In that first is a by inspection. The goods are thoroughly examined with regard to their quality and price structure. This method is still used in a retail or wholesale business. जर आपला रिटेल किंवा होलसेल बिझनेस असेल तर त्यावेळेस आपण बघतो स्वतः आपण सप्लायरची इथे जातो क्वालिटी आणि प्राइस चेक करतो आणि त्यानंतर ना परचेस करतो. त्याला काय म्हटलं जातं बाय इन्स्पेक्शन. म्हणजे पहिल्यांदा आपण ते प्रोडक्ट त्याची क्वालिटी चेक करतो. त्यामुळं बाय इन्स्पेक्शन मेथड आपण इथे यूज करतो. नेक्स्ट आहे बाय सॅम्पल. द सॅम्पल ऑफ अ गुड्स इज सप्लाइड बाय द सप्लायर फॉर इट्स अप्रुव्हल फ्रॉम द बायर. Buyer examine the sample and place order for the supply of a goods. So यामध्ये बाय सॅम्पल मध्ये काय असतं जे पण इंडस्ट्रियल पर्सन जे असतात ते काय करतात त्यांचं सॅम्पल जे आहे ते फ्री सॅम्पल तुमच्याकडे पाठवतात आणि तुम्हाला सांगतात की तुम्ही हे यूज करून बघा. हे यूज केल्यानंतर ना त्याची क्वालिटी आणि त्याची प्राइस जर तुम्हाला अप्रोप्रिएट वाटली तर तुम्ही आमच्याकडून बाय करा. सो दिस इज द सेकंड मेथड ऑफ परचेसिंग. की तुम्हाला ते इंडस्ट्रियल पर्सन काय करतात होलसेलर किंवा रिटेल जे पण फार्मासिस्ट आहेत किंवा फार्मसी शॉप आहेत त्यांच्याकडे हे सॅम्पल पाठवतात. तर नेक्स्ट तुम्हाला ते यूज करायचे त्यानंतर ना त्याच्यानुसार तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची आहे. थर्ड आहे बाय डिस्क्रिप्शन. इट रेफर्स टू द परचेसेस ऑफ अ गुड्स मेड ऑन द बेसिस ऑफ अ डिस्क्रिप्शन ऑफ अ गुड्स इन द कॅटलॉग और अ प्राइस लिस्ट ऑफ द सप्लायर. जे सप्लायर आहेत जे ट्रस्टेड सप्लायर असतात त्यांच्याकडून आपण काय करतो फक्त त्या प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन घेतो रीड करतो त्यांचे जे काही कॅटलॉग वगैरे आहेत ते बघतो आणि त्याच्यानुसार आपण ऑर्डर देतो. सो दिस इज अ बाय अ डिस्क्रिप्शन. इट रेफर्स टू द purchases of a goods made on the basis of a description of a goods in the catalog or a price list of the supplier. So next काय आहे by grade. The goods which are and graded are purchased in a required quantity simply by mentioning their grade. So next by grading आपण काय करणार आहे इथं purchase करणार आहे. The goods which are standardized and graded are purchased in a required quantity. जसं की आपल्याला माहिती आहे सम फार्मास्युटिकल कंपनी कशा आहेत स्टँडर्ड आहेत. सो त्या कंपनीचा माल येताना पण आपल्याला माहिती आहे की क्वालिटीने येणारच आहे. त्यामुळं पहिल्यांदा आपण काय करणार आहे त्यांचं परचेस करून घेणार आहे. सो बाय ग्रेड म्हणजे आपणच तिथं लो हाय वगैरे असे क्लासेस पाडलेले असतात. सो ते आपण रिस्पेक्टिव्ह त्या क्लासमध्ये आपण ते घेतो. फॉर एक्झाम्पल ISI, IP, BP, USP एक्सेट्रा. नेक्स्ट आहे मेथड ऑफ परचेसिंग मध्ये ह्या 4च मेथड आहेत की ज्या मेथड यूज करून आपण ते परचेस करत असतो. नेक्स्ट बीट आहे सिलेक्शन ऑफ अ सप्लायर. सो त्यामध्ये इथपर्यंत सगळ्यांना समजले का बिफोर वी स्टार्ट दिस बीट? Yes, ma'am. समजले. Yes, ma'am. Yes, ma'am. So very few people are responding. जे ऍक्टिव्ह असतात तेच फक्त रिस्पॉन्ड करतात. बाकीचे स्टुडंट
How many students are present? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Ma'am. Yes, Okay. ma'am. Okay, next is a selection of a supplier. So in government department, public sector, undertaking and large business houses, the supply of all type of items of a daily use are received through the supplier who are in their approved list. This is done to ensure timely supplies and required quantity. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे पण गव्हर्नमेंट डिपार्टमेंट किंवा पब्लिक सेक्टर आहेत किंवा ज्यांचं लार्ज बिझनेस हाऊस आहेत त्यांच्यासाठी जे काही सप्लाय आहेत, द सप्लाय फॉर ऑल टाइप ऑफ आयटम्स डेली यूज आर रिसिव्ड थ्रू द सप्लायर. मग त्यांची रिक्वायरमेंट पण कशी असते, जास्त असते, कारण त्यांचा बिझनेस पण कसा आहे, जास्त लार्ज क्वांटिटी मध्ये येतो. तर त्यांची डेली रिक्वायरमेंट पण जास्त असल्यामुळे असं आपल्याला सप्लायर सिलेक्ट करायचे की जे डेली बेसिस वरती आयटम जे आहेत ते सप्लाय करू शकतील. सो नेक्स्ट आहे this is done to ensure timely supply and required quantity. जे टाइमली सप्लाय करते आणि रिक्वायर्ड क्वांटिटी देतील असे सप्लायर आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत आणि त्यांना ऑर्डर प्लेस करायची. सो इन ऑर्डर टू प्रिपेअर अ अप्रूव्ड लिस्ट ऑफ अ सप्लायर क्वेश्चनरी इज अ सेंड टू व्हेरियस सप्लायर. मग जे काय आपले प्रोडक्ट आहे त्याची क्वांटिटी क्वालिटी आपल्याला जसे पाहिजे ते आपले रिक्वायरमेंट पण त्यांना सांगायचे आहेत आणि जे काय सप्लायर्स आहेत त्यांची जी क्वेश्चनरी जे आहे ते पण फिलअप करायचे आणि त्यात रिस्पेक्टिव्ह सप्लायरला आपल्याला पाठवून द्यायचे. आफ्टर रिसिव्हिंग दिस क्वेश्चनरी द अप्रूव्ड लिस्ट ऑफ अ सप्लायर इज अ प्रिपेअर्ड. त्यानंतर क्वेश्चनरीची ती लिस्ट आल्यानंतर आपल्याला सप्लायरचे ते अप्रूव्ह करायचे आहे. म्हणजे कोणता सप्लायर आहे जो की आपल्याला राईट टाइम मध्ये राईट क्वांटिटी आणि गुड क्वालिटीचे प्रोडक्ट आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल. So the following points should be generally taken into consideration while preparing the approved list of a supplier. म्हणजे ज्यावेळेस ते सप्लायर त्यांचे क्वेश्चनरीज देतात त्यावेळेस आपल्याला फॉलोइंग पॉइंट पण आहेत जे की कन्सिडर करायचे. फर्स्ट इज अ रेप्युटेशन ऑफ द सप्लायर इन द मार्केट. पहिल्यांदा बघायचंय की ते सप्लायर न्यू सप्लायर आहेत का ट्रस्टेड सप्लायर आहेत, किती वर्षापासून ते हे बिझनेस करतात किंवा किती फार्मास्युटिकल कंपनी सोबत त्यांची अटॅचमेंट आहे हे आपल्याला चेक करायचे. त्यांची जी इमेज आहे प्रोफेशनल इमेज काय आहे मार्केटमध्ये हे आपल्याला बघायचे. सो रेप्युटेशन ऑफ द सप्लायर इन द मार्केट. नेक्स्ट आहे फायनान्शियल कंडिशन ऑफ द सप्लायर. तो त्या सप्लायरची जी फायनान्शियल कंडिशन आहे ती चेक करायची आहे. मीन्स ते क्रेडिट फॅसिलिटी किंवा अदर म्हणजे पेमेंट रिलेटेड जे पण इश्यू आहेत त्याच्या रिलेटेड ते आपल्याला कोणत्या कोणत्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतात. त्यांना वन टाइम पेमेंट पाहिजे, क्रेडिट फॅसिलिटी ते प्रोव्हाइड करतात ते आपल्याला चेक करायचं आहे. नेक्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅबिलिटी ऑफ द सप्लायर. जे सप्लायर आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग किती करतात. मीन्स आता इथं काय असणार आहेत, इंडस्ट्रियल पर्सन त्यांच्या रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट मधून ते काय करणार आहेत, आपल्याकडे आयटम सप्लाय करणार आहेत. तर ते किती प्रिपेअर करतात किंवा कोणती कंपनी अंडर ते वर्क करतात. मग ती कंपनी ते आयटम्स किती बनवते, मंथली ते बनवते, डेली त्यांचे प्रोडक्ट प्रिपेअर होतात आणि जेवढी क्वांटिटी आपल्याला रिक्वायर्ड आहे तर तो स्टॉक एव्हरी सीझन आपल्याला अवेलेबल होईल का, एव्हरी मंथ आपल्याला अवेलेबल होईल का हे बघितलं जातं. सो मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅबिलिटी ऑफ द सप्लायर इज चेक्ड ड्युरिंग द सिलेक्शन ऑफ अ सप्लायर. सो नेक्स्ट आहे कॅपॅबिलिटी ऑफ द सप्लायर टू सप्लाय अ शॉर्ट नोटीस. सो एकदा जरी आपण त्यांना मेल केला किंवा एकदा जरी आपण त्यांचं जे काय जी काय प्रोसिजर आहे सो रिक्वेशन फॉर्म वगैरे सेंड करायचे ती जर प्रोसेस केली तर ते शॉर्ट टर्म मध्ये पण आपल्याला त्यांचे जे काय आयटम्स आहेत त्यांच्या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवू शकतील का. तर तेवढं सामान ते आपल्याला शॉर्ट नोटीस मध्ये सुद्धा किंवा एका ईमेल मध्ये सुद्धा ते पोहोचवू शकतील का हे आपल्याला चेक करायचं. तेवढं अर्जंटली ते त्यांच्या सामानाची डिलिव्हरी होती का त्याच्यासाठी 1 month बिफोर आपल्याला ऑर्डर प्लेस करावी लागते हे चेक करायचं आहे. नेक्स्ट आहे
आफ्टर सेल्स सर्व्हिस फॅसिलिटी प्रोव्हाइड बाय द सप्लायर. सो सेल जेवढा झालाय तेवढ्याच सामानाचे पैसे आपण जे काय सप्लायरला देतोय, सो पेमेंट करतोय, हे अलाउ आहे का? सगळं जे काय ऑल आपण ऑर्डर केली त्याची वन टाइम आपल्याला पेमेंट करावे लागेल का? सेल जसा होईल तसं आपण त्यांना पेमेंट करायचे आहे, हे पण एकदा बघायचं आहे. नेक्स्ट आहे टर्म्स अँड कंडिशन ऑफ द पेमेंट. पेमेंटच्या बाकीचे ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत ते पण आपल्याला चेक करायचे. नेक्स्ट आहे ओके. So in that the selection of a supplier नंतर जो नेक्स्ट बीट येतो तो आहे टेंडर. तो टेंडर हा इम्पॉर्टंट बीट आहे आणि खूप मोठा बीट आहे. सो वी विल कव्हर दिस इम्पॉर्टंट बीट इन नेक्स्ट लेक्चर. तर ह्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलंय ते परचेसिंग प्रोसिजर आहे. ती परचेसिंग प्रोसिजर बघितली, त्यानंतर मेथड ऑफ परचेसिंग बघितलं आणि सिलेक्शन ऑफ अ सप्लायर. हे 3 बीट आपण आजच्या लेक्चरला कव्हर केले. त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? No, ma'am. No, ma'am. ओके.